पनवेलमध्ये महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने आणि अप्रतिम पाककलेने 12वा श्रावण महोत्सव 2026 उत्साहात रंगला. भारत विकास परिषद पनवेल शाखेच्या वतीने आणि आमदार विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने आगरी समाज हॉल येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. श्रावण महिन्याच्या पारंपरिक वातावरणात आयोजित पाककला स्पर्धेला शेकडो महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविध रुचकर, आकर्षक आणि नाविन्यपूर्ण खाद्यपदार्थ सादर करत महिलांनी आपल्या पाककलेतील कौशल्य आणि सर्जनशीलतेची झलक दाखवली. या कार्यक्रमाला नगरसेविका स्नेहल ढमाले पाटील तसेच मोहिनी विक्रांत पाटील यांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली. त्यांनी स्पर्धक महिलांनी तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांचे परीक्षण करून त्यांच्या पाककलेचे आणि आकर्षक सादरीकरणाचे कौतुक केले. महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत त्यांनी स्पर्धकांचा उत्साह वाढवला. स्पर्धेतील सहभागींचे परीक्षण करण्यासाठी तब्बल 10 परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. चव, सादरीकरण, नाविन्य, पाककृतीची गुणवत्ता आणि एकूण पाक कौशल्य अशा विविध निकषांवर स्पर्धकांचे परीक्षण करण्यात आले. परंपरा, चव आणि महिलांच्या कलागुणांना सुंदर मिलाप घडवून आणणारा हा श्रावण महोत्सव महिलांसाठी आपले कौशल्य सादर करण्याचे प्रभावी व्यासपीठ ठरला. शेकडो महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि मान्यवरांचे प्रोत्साहन यामुळे 12वा श्रावण महोत्सव संस्मरणीय ठरला. अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, पनवेल. माझी संस्था आहे मिती ग्रुप. गेली 12 वर्ष या मिती ग्रुपच्या माध्यमातून मी श्रावण महोत्सव ही पाककला स्पर्धा करते. खरं तर बायका रोज स्वयंपाक करतात, पण त्या रोजच्या स्वयंपाकाला सुद्धा घरात जे स्थान आहे त्यापेक्षा त्यांना एक व्यासपीठ मिळावं आणि त्यांच्या हातातली जी पाककला आहे त्या पाककलेला खऱ्या अर्थाने प्रोत्साहन मिळावं, म्हणूनच 12 वर्षापूर्वी श्रावण महोत्सव या पाककला स्पर्धेला सुरुवात केली आणि 12 वर्ष सातत्याने आम्ही ही स्पर्धा भरवतो आहोत. स्पर्धेचं हे 12वं वर्ष असल्यामुळे आम्ही पूर्ण राज्यात 12 ठिकाणी ही स्पर्धा घेतोय. म्हणजे वाडा, पालघर, पुणा, नाशिक, आज आपण पनवेलमध्ये आहोत, डोंबिवली, ठाणे, दादर अशा वेगवेगळ्या 12 ठिकाणी जेव्हा ही स्पर्धा होती तेव्हा अत्यंत उत्तम असा स्पर्धकांचा प्रतिसाद हा सगळीकडे मिळतोय. यावर्षी आम्ही विषय दिलाय कंदमुळापासून पदार्थ. त्यामुळे सगळ्यांचं असं म्हणणं आहे की कंदमुळं कधी खाल्ली जात नाहीत, पण हा विषय दिल्यामुळे वेगवेगळे नाविन्यपूर्ण पदार्थ महिलांनी केले आणि त्यामुळेच घरात जे खाल्लं जात नाही ते खाल्लं गेलं आणि त्यामुळे ही महिलांचा खूप उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. आज पनवेलची फेरी आपण इथे पनवेलमध्ये करतोय. भारत विकास परिषद म्हणजे डॉक्टर कीर्ती समुद्र यांना मी खरं तर कॉन्टॅक्ट केला होता पनवेलच्या फेरीसाठी आणि मग त्यांनी भारत विकास परिषदेला जोडून दिलं आणि अर्थात भारत विकास परिषदेने विक्रांतदादांशी जोडलं आणि त्यामुळे खरं तर एक ही साखळी बनते. एखादा कार्यक्रम करायचा असतो तेव्हा आम्ही आता राज्यभर ही स्पर्धा घेतोय, पण जेव्हा पनवेलमध्ये आपल्याला फेरी घ्यायची तेव्हा आम्ही सगळेच एकमेकांशी जोडले गेलो आणि यातनं फायदा कोणाचा होणार आहे तर जे स्पर्धक आहेत त्यांचा. कारण आपण कोणत्याही प्रकारचं शुल्क त्यांच्याकडनं घेत नाही, उलट भरपूर भरघोस बक्षीस आपण त्यांना देतो. पनवेलमधनं 5 जणी निवडून पुढे जाणार आहेत आणि या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये प्रत्येक सेंटरवरनं निवडून आलेल्या 60 जणींची अंतिम फेरी होणार आहे आणि त्यातून ज्या 3 विजेत्या होणार आहेत त्यांना बक्षीस मिळणार आहे दुबई किंवा थायलंडची टूर फ्री ऑफ कॉस्ट. आपण त्याचेही पैसे घेणार नाही, कारण कोणत्याही प्रकारचं शुल्क न घेता महिलांना एक व्यासपीठ मिळावं, त्यांच्या पाककलेला व्यासपीठ मिळावं याच दृष्टिकोनातनं आम्ही हा प्रयत्न करतोय. आपल्या प्रत्येक सेंटरवर जवळपास 100-150 स्पर्धक भाग घेतात. आजही 100हून अधिक स्पर्धकांनी इथे भाग घेतलेला आहे आणि त्यांचं परीक्षण करण्यासाठी 10 परीक्षकांची एक टीम इथे आलेली आहे आणि ते परीक्षण करतायत. त्यामुळे वेगवेगळे नाविन्यपूर्ण आणि कल्पकता असलेले असे पदार्थ तयार होत आहेत आणि अतिशय उत्तम असे पदार्थ आपल्याला दिसत आहेत. आमदार विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान आणि भारत विकास परिषद पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आपण श्रावण महोत्सव 2026 कार्यक्रम आयोजित केलेला आहे. उत्तरामुने त्यांच्या आयोजनाखाली हा त्याच्या ज्या सर्व आहेत त्यांची संकल्पना आहे श्रावण महोत्सव 2026 ची. ही संकल्पना राबवताना मनामध्ये उद्देश हाच आहे की श्रावण महोत्सव आहे, श्रावण महिना चालू झालेला आहे, पवित्र महिना आहे
ज्याच्यामध्ये सगळ्या देवधर्माचा आणि पवित्र खाण्यांचा आणि भाज्यांची रेलचेल, सणांची रेलचेल आणि बऱ्याच गोष्टींमध्ये आपल्याला विविधता आढळते. खूप सण असतात. रक्षाबंधन आहे, नागपंचमी आहे आणि येणारे गणपतीचा उत्सव आहे. त्यामुळे आपल्या त्या सणांसोबत भाज्या आणि कंदमुळं ही आपल्याला मार्केटमध्ये खूप अवेलेबल असतं. तर ह्या सणांच्या आणि भाज्यांच्या रेलचेलमध्ये जर एखादी पाककला स्पर्धा आपण घेतली तर महिलांना एक खूप चांगला आपण एक हे देतो की विचार करण्याचा एक वेगळा काहीतरी मुद्दा देतो की तुम्ही त्या रोजच्या ह्याच्यामध्ये त्या किचनमध्ये असतातच, पण त्यांचं इनोव्हेशन दाखवण्यासाठी कुठे प्लॅटफॉर्म त्यांना आपल्याला देता आला तर एक खूप चांगला उद्देश आम्ही तो मनामध्ये घेऊन आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि त्याच्यासाठी ह्या कार्यक्रमाला खूप चांगले स्पॉन्सर सुद्धा आम्हाला मिळालेले आहेत. त्यांच्यामध्ये ही प्रथम फेरी आहे पनवेलमध्ये. अशा बऱ्याच फेऱ्या त्यांनी महाराष्ट्रभर 10-12 ठिकाणी घेतलेल्या आहेत. ह्या फेरीतून पास होऊन काही ज्या आपल्या पनवेलकर महिला आहेत त्या पुढच्या फेरीमध्ये जाणार आहेत आणि पुढच्या फेरीमध्ये त्यांना वेगळा आव्हान द्यायचा आहे. पण ह्या फेरीमध्ये पनवेलच्या महिलांनी भाग घ्यावा ह्याच्यासाठी आमदार विक्रांत पाटील साहेब यांनी हा पनवेलमध्ये घेण्याचा आग्रह केला. आणि त्याच्यासाठी आपल्याला चांगले स्पॉन्सर्स आहेत, जसे की बेडकर आहे, पितांबरी रुचियाना आहे किंवा शबरी आहे किंवा पेशवा हे आहेत. त्यांनी तर फायनल राऊंड जेव्हा अंतिम फेरी होईल त्याच्यासाठी तर दुबई आणि थायलंड इथे जाण्यासाठी ज्या अंतिम फेरीला पोहोचतील आणि त्या विनर असतील त्या दुबई आणि थायलंडला जाणार आहेत. इतका छान जो प्रवास त्यांचा होणार आहे पुढचा, तो हळूहळू टप्प्याटप्प्याने पुढे होणार आहे. पण ही प्राथमिक फेरी आम्हाला इथे पनवेलमध्ये घेता आली आणि पनवेलच्या महिलांना इथे आम्हाला एक वेगळा प्लॅटफॉर्म देता आला, त्याचा आम्हाला खूप आनंद आहे. सगळ्यात आधी तर मी हे सांगेन की आज भारत विकास परिषद आणि आमदार विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान यांच्या सहकार्यातून आणि उत्तराताई मोने यांच्या संकल्पनेतला श्रावण महोत्सव 2026 ह्या कार्यक्रमाचं आपल्या पनवेलमध्ये भव्य पाककला स्पर्धेचं आयोजन आपल्या पनवेलमध्ये आज होत आहे. आणि इतका महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. खूप महिलांनी भाग घेतलेला आहे. जवळजवळ 150+ महिलांनी ह्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे. म्हणजे खरंच महिलांचं खूप कौतुक करायला लागेल की विषय पण तसा थोडासा कठीण होता. म्हणजे कंदमुळांपासून बनवलेले पदार्थ आणि वेगवेगळ्या प्रकारचे सूप्स. आम्हाला थोडंसं शंका वाटली होती की कसं काय रिस्पॉन्स ह्याला मिळेल, पण खूप जोरदार रिस्पॉन्स मिळालेला आहे. खरं तर हा आपला श्रावण महिना हा आपला उत्साहाचा, हिरवळीचा, सणांचा आणि पवित्र महिना. म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये ह्या सणाला खूप महत्व आहे. आणि त्याच श्रावण महिन्यामध्ये आपण इतक्या मोठ्या पाककला स्पर्धेचं आयोजन केलंय. आमदार विक्रांतदादा पाटील यांचं म्हणणं होतं की इतका मोठा जर हा पाककला स्पर्धेचं आयोजन होणार असेल तर त्याची एक फेरी आपल्या पनवेलमध्ये नक्कीच झाली पाहिजे. आणि त्यातूनच आपण हा इतका मोठा कार्यक्रम आज संपन्न आपल्या पनवेलमध्ये होत आहे आणि महिलांचं विशेष ह्याच्यामध्ये कौतुक आहे.